चिकन थाळी बघितली ना की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच म्हणजे सुटतंच. आणि जे नॉनव्हेज प्रेमी असतात ना त्यांना तर हे नॉनव्हेज खूप आवडतं. ज्यावेळेस ताट आपण डोळ्यांनी बघतो आणि नाकाने जेव्हा त्याचा स्मेल घेतो ना त्यावेळेस आपण अर्ध जेवण जेवलेलं असतं. असं म्हणतात की पहिले आपले डोळे आणि नाक हे जेवण जेवतात आणि त्यानंतर आपण जिभेने त्याची चव घेतो. ज्यावेळेस आपण त्याची जिभेने चव घेतो ना, जेव्हा ती चव आपल्या जिभेवर रेंगाळते त्यावेळेस समजून जायचं की बनवणाऱ्याने अगदी अतोनात प्रेम ओतून आणि पूर्ण मनाने ते बनवलेलं असतं. कारण ज्यावेळेस पदार्थाची चव वाढते ना त्यावेळेस त्या बनवणाऱ्याचं समाधान त्यात खूप असतं. जेव्हा एखादी स्त्री ना मनापासून एखादा पदार्थ बनवते ना त्यावेळेस ना तो पदार्थ चवीला खूप छानच होतो. आणि त्यामध्ये ना जी काही चव असते ना, अगदी तिने साधे मसाले जरी वापरून तो पदार्थ बनवला ना आणि ती जर समाधानी असेल आणि आनंदी असेल ना तर त्या पदार्थाची चव काही वेगळीच येते. आणि तसंच होतं. मला सुद्धा माझ्या घरच्यांना ना जेवण करून खायला घालायला ना खूप आवडतं. आणि माझ्या घरच्यांना मी बनवलेला पदार्थ पण खूप आवडतो. सगळ्यांनाच आवडतो, असं नाही की कोणी नावं ठेवतं. आणि ज्यावेळेस घरचे समाधानाने जेवतात त्यावेळेस आपलं पोट ना निम्म अर्ध भरलेलं असतं. आणि आपल्याला जो समाधान मिळतं ना किंवा आपल्याला जे त्यापासून आनंद मिळतो ना तो शब्दात सांगणं खूपच कठीण आहे. माझं पण तसं होतं. आणि मी जो काही पदार्थ बनवेन ना ते माझे घरचे अगदी आनंदाने खातात. अशाच पद्धतीने ना माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या मुलींना ना नॉनव्हेज खायची खूप इच्छा झाली होती. आम्ही हे नॉनव्हेज ना खूप दिवसांनी बनवलं होतं. तर यामध्ये ना मी मालवणी सुक्कं चिकन, सुक्कं रस्सा आणि इथं मी थोडासा पुलाव बनवला होता. कारण मुलींना ना म्हणजे नॉनव्हेज प्रकारामध्ये ना भाताचा कुठलाच पदार्थ बनवून आता मी घातला नव्हता एवढ्यात. आणि त्यांना ना साधा भात खायचं नव्हतं. त्या म्हणलं तर मम्मी काहीतरी वेगळं बनव. म्हणून मग म्हटलं चला जे घरात साहित्य आहे ना त्यामध्येच मी इथे पुलाव बनवला होता. आणि माझ्याकडे आईने दिलेला थोडासा मालवणी मसाला होता. मग म्हटलं चला आज ह्यावेळेस ना मालवणी चिकन बनवूया. म्हणून मी मालवणी सुक्का आणि मालवणी रस्सा बनवला होता. आणि रेसिपी ना अगदी नवशिके पण बनवू शकतील ना अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. मी नेक्स्ट टाइम तुमच्यासोबतशी शेअर नक्की करेन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून इन्स्टा आय डीला सुद्धा फॉलो करा. आणि प्लीज 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 माझ्या व्हिडिओला ना कमेंट नक्की करा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाहीत. हे मला कसं कळणार ना, तुम्ही जर कमेंट नाही केलं तर मला कसं कळणार की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे आहेत. तर प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट करून एकदा सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात. लाईक आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये, शेजाऱ्यांमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये माझे व्हिडिओ शेअर करा. म्हणजे माझ्या व्हिडिओला ना जास्त व्ह्यूज येतील आणि त्याची मला तर सध्या खरंच खूप गरज आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा आणि खुश राहा. पुन्हा भेटूया. बाय.